पण बक्षीस समारंभ लगेच सुरू करतोय. मी चला जास्त वेळ न जाताना आपण लगेच बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. अधीक्षक अभियंता चषक 2025 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील विजेता संघ फेरणारा संघ ठरलाय आणि त्यानंतर वाडा संघ जो उपविजेता संघ ठरलाय. हॅलो, आपण आता त्वरितच बक्षीस वितरणाचा सोहळा घेऊया. वाडा संघाला अजून एक सूचना अशी आहे की आज जसा आपण खेळ दाखवला, उद्या आपल्या कबड्डीचे सामने आहेत, तरी आपल्या कबड्डीचा संघ येईल अशी अपेक्षा आहे. वाडा संघ धनंजय, आपला कबड्डीचा संघ येईल अशी अपेक्षा आहे. आपलं 2 संघ आले तरी हरकत नाही. उद्या आपले इतर स्पोर्ट्स इंडोर्स गेम्स आहेत. सर्वांना एक सूचना अशी आहे की कॅरम, चेस आणि कबड्डीचे सामने आहेत, तरी सर्वांनी पेल्लार जरा लाईनअप व्हा. थोडं बक्षीस वितरण सुरू करण्यापूर्वी सरांनी थोडं शांत उभं राहायचं 2 मिनटं. सर्वप्रथम हे महावितरणचं आपला अधीक्षक पर्व दुसरे यासाठी आम्हाला परवानगी दिली, यासाठी सर्व नियोजन ज्यांनी केलं त्यांच्यामुळे हे शक्य झालं. असे आपल्या सर्वांचे लाडके अधीक्षक अभियंता माननीय खंडारे साहेब यांचं जोरदार टाळ्यांनी. खरंच साहेब खूप 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 धन्यवाद सर. तुम्ही भविष्यात आम्हाला तुमचं जसं प्रमोशन आहे सगळेच बोलतात आणि आमची इच्छा आहे तुम्ही लवकर प्रमोट व्हावेत आणि इकडेच कल्याण झोनला सीई म्हणून यावेत आणि अशीच टुर्नामेंट घेण्याची पुन्हा एकदा तुम्हीच परवानगी द्यावी आणि तुम्ही उपस्थित राहावे ही मी प्रार्थना करतो. या सर्व नियोजनामध्ये खंडारे साहेबांच्या सोबत आपल्या आदरणीय सुटे सर, कार्यकारी अभियंता वसई विभाग आणि कार्यकारी अभियंता विरार विभाग, तसेच कार्यकारी अभियंता प्रशासन आदरणीय जैन साहेब यांची लाख मोलाची साथ लाभली आपल्याला, ज्यांच्यामुळे शक्य झालं. या नियोजनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला GK एंटरप्राइजेस यांनी या ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या आपल्याला, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि खूप खूप आभार. हे जे आपण यूट्यूब प्रक्षेपण पाहतो त्यासाठी खास करून रणजितनं आपल्याला स्पॉन्सरशिप दिली, तर रणजित जाधवचंही खूप खूप आभार. आणि या स्पर्धेमध्ये सर्व सहभागी टीम, विजेते हारलेले सर्वांचंच तुमच्या या सहभागाबद्दल खूप खूप आभार. आणि हे जे असं सुंदर ग्राउंड ज्यांनी आम्हाला दिलं, दरवर्षी देतात ते आपल्याला, हे नारंगीचं ग्रामस्थ मंडळ आहे ज्यांच्यामुळे हे काही शक्य झालं. त्यांचे खरंच महेश मांगेला सर असतील, हेमंत गरज सर असतील, तुकाराम दादा असतील, प्रवीण पाटील असेल DBN लाईव्हवाले, तसेच आजच्या सामन्यामध्ये ज्यांनी अंपायरिंग केली, पंच म्हणून उपस्थित राहिले, तसेच स्कोरर आणि इतर त्यांचा सपोर्ट स्टाफ, या सर्वांचं खरंच खूप आभार. तुमच्या सर्वांच्यामुळं ही टुर्नामेंट यशस्वीरित्या पूर्ण पडली. धन्यवाद. मी तुकाराम दादांच्याकडे हँडओव्हर करतो. बक्षीस वितरण सुरू करायचं. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण सर्वांचा आभार मानूया. या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित ही स्पर्धा, ज्याची उत्सुकता प्रत्येकाला होती की दुसरं पर्व कसं असणार आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये आज जे 14 संघ सहभागी झाले त्यांचाही रोल महत्त्वाचा होता. आयोजन नियोजनामध्ये पूर्ण टीम, महावितरणची पूर्ण टीम लागलेली होती. प्रचंड मेहनत या स्पर्धेला आयोजन नियोजन करता गेलेत. सर्व वरिष्ठांचं कारकर्दून मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लाभलं, त्यांचंही आपण मनापासून आभार मानूया. कारण वेळ जास्त झाला त्यामुळे आपण जास्त अजून ताणून न धरता आपण मुख्य बक्षीस वितरण समारंभाला लगेच सुरुवात करतोय. या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज, बेस्ट बॉलर, 2 खेळाडूमधले चुरस होती आणि ती चुरस जिंकलेली आहे, ज्याच्या नावावरती आहेत 7 विकेट आणि तो नेहमीच टीमसाठी मदतीला धावून आलाय. तो खेळाडू ठरला बेस्ट बॉलर
7 विकेट ज्याच्या नावावरती आहेत. पेलार संघाचा सनी ठरलाय बेस्ट बॉलर. सनी खंदारे साहेबांना विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण सनी अपना सपना मने मने आणि ज्या मनामध्ये जे स्वप्न जे घेतलं होतं ट्रॉफीला जिंकण्याचं ते त्यांनी घेतले आहे. त्यानंतर बेस्ट बॅट्समन राहताना 2-3 खेळाडू होते पण जे आयोजकांनी पाहिलं होतं की सर्वाधिक धावा ज्याच्या नावावरती आहेत आणि त्यालाच ते पारितोषिक देण्यात यावं. एक अर्धशतक ज्याच्या नावावरती आहेत अमोल ठरले आहेत नालासोपाऱ्याचे ते ज्यांनी एक अर्धशतक ठोकले. 78 धावा सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये आहेत. रिसाहेब आहेत आणि त्यांच्या हस्ते अमोलने हे प्रदान करण्यात येते. सर्वाधिक 78 धावा या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावावरती आहेत. त्यानंतर आपण एक मॅन ऑफ द मॅच बाकी आहे कारण फायनलचा एक मॅन ऑफ द मॅच जो आहे फायनलचा मॅन ऑफ द मॅच तो देणं बाकी आहे. फायनलचा मॅच वाडा आणि पेलार अगदी अटीतटीची झुंज होती, निकराची झुंज होती आणि त्या झुंजीमध्ये आपल्या विजयामध्ये ज्यांना खरंच मोठा वाटा उचलला 4 विकेट ज्याने घेतल्यात सनी ठरल्यात फायनलच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सुटी साहेब आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण बघितलं तर हे प्रदान करण्यात येते. बघा हाच जोश होता म्हणून पेल्लार संघ फायनल जिंकू शकला. त्याकरता एकदा त्यांच्या जोशसाठी टाळ्या व्हायला हव्या, एनर्जीसाठी सरांच्या, कारण तोच जोश होता म्हणून तुम्ही फायनलपर्यंत प्रवासही केला आणि फायनल जिंकले. मॅन ऑफ द सिरीज सर्वोत्तम खेळाडू 3 खेळाडूमधली रेस होती, 3 खेळाडूमधली ही शर्यत होती आणि ती शर्यत जिंकले ज्याच्या नावावरती धावाही आहेत आणि सर्वाधिक विकेटही आहेत. तो खेळाडू ठरलाय. अजून ही टीम फायनलला होती ना, त्याच्यामुळे वाड्याकडनं पण नॉमिनेशन आहे. तसं नाही की 2-3 नॉमिनेशन, मी म्हटलं 3 जण नॉमिनेशन आहेत, एकाची निवड आहे. त्याच्यामुळे असा खेळाडू ठरला आहेत मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती सर्वाधिक विकेट आहेत. या स्पर्धेमधले सर्वाधिक विकेट ज्याच्या नावावरती आहेत. कदाचित शेवटला यश नाही लाभलं पण सर्वाधिक विकेट 8 विकेट सागर ठरले आहेत पेलार संघाचे सिरीज मॅन ऑफ द सिरीज सागर, कारण 8 विकेट आहेत पूर्ण टुर्नामेंटमध्ये, सर्वाधिक विकेट त्याच्या नावावरती आहेत आणि पॉइंट टेबलमध्ये देखील सागर फार वर आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं प्रातिनिधिक तृतीय क्रमांक सेमीफायनलमध्ये प्रवेश केला पण कदाचित ती बेस ओलांडू शकला नाहीये. तृतीय क्रमांकाचा मानकरी थर्ड प्राइज आणि टीम आहे, कारण जो नियम बनला होता 2 संघ सेमीफायनल हरले पण जो संघ फायनल जिंकली त्यांच्या सोबत हरला म्हणून याचा अर्थ तिसरा क्रमांक नालासोपारा. आता पेलारला जास्त खुश झाल्यात की फायनल मारले ना तिसरं पण आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे नालासोपारा संघ ठरलाय. साहेबांना विनंती आहे साहेबांच्या हस्ते हे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस इथे प्रदान करण्यात येते. अधीक्षक अभियंता चषक 2025 तिसऱ्या क्रमांकाचा ट्रॉफी जिंकले आणि त्यानंतर उपविजेता संघ फायनलचा मॅच खरंच चांगला झाला. 36-37चा पाठलाग होता. शेवट क्षणापर्यंत सांगू शकत नव्हतं कोण जिंकणार कोण या ट्रॉफीला घेणार, पण उपविजेता संघ रनर अप अधीक्षक अभियंता चषकातला दुसऱ्या क्रमांकाचा संघ ठरलाय आणि त्या संघाचं नाव आहे वाडा संघ. वाडा संघ आपण या एका बाजूला जसा देशमुख साहेबांचा जोश होता तसा पवार साहेबांचं मार्गदर्शन देखील होतं आणि पवार साहेबांनी आपल्या टीमला भरपूर एनकरेज केलेलं होतं. त्याच्यामुळे पवार साहेबांचा रोल देखील तितकाच महत्त्वाचा आहे वाड्याच्या या टीमसाठी. सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण बघितलं तर उपविजेता संघ आहे. भले फायनलमध्ये पराभूत झाले पण दिवसभर चांगला खेळ केला. वाडा टीमसाठी टाळ्यांचा गजर येईल कारण चांगला खेळ वाडा टीमनं देखील केलाय. त्यानंतर हे दुसरं पर्व होतं, दुसरं वर्ष होतं, सीझन 2 होता. अधीक्षक अभियंता चषक 2025 दुसरं पर्व, त्याचा प्रत्येकाला गर्व, त्यासाठी जमल्यात सर्व आणि हे सर्व जमल्यात चॅम्पियन
नवी परंपरा आहे का नवीन विजेता येणारच होता आणि तो संघ ठरलाय चॅम्पियन 2025 चा विजेता संघ नाव आहे पेल्लार. डीजे गाणं तर येऊ द्या. Bravo, DJ, bravo, DJ, bravo, DJ, bravo. Champion, 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 champion. थँक्यू. पुन्हा एकदा आपण सर्वांचा आभार मानूया. थँक्यू व्हेरी मच. ज्या ज्या लोकांनी याला सक्सेस करण्यामागे ज्यांनी सहकार्य दिलं, सर्व आपल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन, या महावितरणचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी अधिकारी, आज दुपारच्या सत्रामध्ये मुख्य अभियंता मिश्रा साहेब देखील उपस्थित झाले होते. त्या सर्वांचं आभार मानूया, त्यांना धन्यवाद देऊया. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे जे जे हात होते, ज्यांनी हातभार लावला, त्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानूया. दुसरं पर्व, यशस्वी पर्व, महावितरणचं यशस्वी पर्व इथे पूर्ण झालंय. त्याचं चॅम्पियन ठरलाय पेल्लार संघ. धन्यवाद.